वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय सायन्सची सिरीज, ज्यामध्ये आपण 6वीचे सगळे विज्ञानाचे धडे बघणार आहोत. त्यामध्ये आता आजचा जो धडा आहे तो आहे धडा क्रमांक 6 आणि त्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. आणि या धड्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायचं आहे की पदार्थ म्हणजे काय आणि वस्तू म्हणजे काय. दुसरं आपल्याला बघायचं आहे मानवनिर्मित पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थ. तिसरं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे पदार्थांची निर्मिती, आणि त्यामध्ये आपण रबर, कागद आणि कृत्रिम धागे यांची निर्मिती बघणार आहोत. तर यातला आता पहिला टॉपिक आपण सुरू करू, जो आहे पदार्थ आणि वस्तू. तर पदार्थ आणि वस्तू. आता पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि वस्तू या पदार्थांपासून बनलेले असतात. म्हणजे जर आपण समजा हा क्रम बघितला तर हा काय होईल, तर सूक्ष्म कणांपासून बनतं पदार्थ आणि पदार्थापासून बनते वस्तू. आता एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. म्हणजे आता याचं उदाहरण काय, तर कापसापासून आपण कापड तयार करू शकतो किंवा धागे तयार करू शकतो. आता धागे पण कापडापासूनच तयार होतं. त्यानंतर गादी तयार करू शकतो किंवा रजाई तयार करू शकतो. किंवा समजा आता लोखंड आहे, लोखंडाचा वापर आपण सळई तयार करायला करू शकतो, तवा किंवा इतर भांडी पण तयार करायला करू शकतो, शेतीची हत्यारे अवजारे पण करायला करू शकतो, मोटार किंवा इतर ज्या गाड्या आहेत त्यांचे भाग बनवायला लोखंडाचा वापर करता येऊ शकतो, विजेचे खांब, टेबल, कपाट किंवा इतर जे फर्निचर आहे ते पण बनवायला आपण लोखंडाचा वापर करू शकतो. म्हणजे इथं काय झालं, तर लोखंड हा पदार्थ झाला ज्याचे हे वस्तू बनवतो आपण. सळई, तवा, गाड्यांचे भाग, विजेचे खांब, टेबल, कपाट, हे सगळं फर्निचर वगैरे हे सगळ्या वस्तू आपण लोखंडापासून बनवत आहोत. तर हे आपलं उदाहरण आहे की आता अजून एक उदाहरण काय, तर ॲल्युमिनियमपासून आपण भांडी पण बनवू शकतो किंवा तार, ज्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा असतात, वायर्स असतात, ते आपण बनवायला ॲल्युमिनियमचा वापर करू शकतो. तर हे काय झालं, तर पदार्थ झालं. म्हणजे कापूस पदार्थ आहे ज्याच्यापासून ह्या वस्तू बनवत आहे, कापड, धागे, गादी वगैरे. लोखंड पदार्थ आहे ज्याच्यापासून सळई, तवा, गाड्यांचे भाग किंवा फर्निचर वगैरे बनवतो आहे. किंवा ॲल्युमिनियम पदार्थ आहे ज्यापासून भांडी किंवा आपण इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स वगैरे बनवतो आहे. तर हे झालं की पदार्थ आणि वस्तू. पदार्थ कशापासून बनलेले असतात, सूक्ष्मकणांपासून. तर हा क्रम असा होतो की सूक्ष्मकणांपासून पदार्थ बनेल आणि पदार्थापासून वस्तू बनेल. आता पदार्थापासून भरपूर प्रकारच्या वस्तू बनवू शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या पदार्थांचे मिळून पण वस्तू बनवू शकते. तर हे झालं की पदार्थ आणि वस्तू. आता दुसरा भाग आपल्याला बघायचा होतो म्हणजे नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ. आता नैसर्गिक पदार्थ, तर जे पदार्थ निसर्गतः उपलब्ध असतात त्यांना आपण नैसर्गिक पदार्थ असं म्हणतो. म्हणजे जे निसर्गतःच उपलब्ध असतात त्यांना नैसर्गिक पदार्थ आपण म्हणतो. आता नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय, तर जे पदार्थ निसर्गतः उपलब्ध असतात त्यांना आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो. तर ते निसर्गतःच उपलब्ध असतात, त्यासाठी आपण काहीही करत नाही, ते निसर्गतः उपलब्ध असतात म्हणून त्याला नैसर्गिक पदार्थ म्हणतो. आता नैसर्गिक पदार्थांमध्ये 2 प्रकारचे पदार्थ असतात. पहिले हे की सजीवांपासून मिळणारे पदार्थ आणि निर्जीवांपासून मिळणारे पदार्थ. तर सजीवांपासून जे पदार्थ मिळतात त्यांना आपण काय म्हणतो, जैविक पदार्थ. जैविक पदार्थ म्हणजे कसले पदार्थ, जे सजीवांपासून मिळतात. जैविक म्हणजे सजीवांपासून, हे पण एक शब्द आहे, याला बायोटिक असं म्हणतात. तर जैविक म्हणजे जे सजीवांपासून मिळणारे आहेत. त्यामुळे जैविक पदार्थ म्हणजे कसले पदार्थ, जे सजीवांपासून मिळतात. म्हणजे इतर प्राणी किंवा झाडं, वनस्पती वगैरे यांच्यापासून मिळतात. म्हणजे आता चामडे जनावरांपासून मिळतात. लोकर पण जनावरांपासून मिळते, म्हणजे मेंढीपासून मिळते, तर ते पण जनावरच आहे. किंवा कापूस कशापासून मिळते, तर कापूस हे वनस्पतीपासून मिळते. त्यामुळे हे पण जैविक पदार्थ झाले, कारण हे सगळे कोणापासून मिळते, तर हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे जिवंत असणारे म्हणजे सजीव म्हणतो आपण त्यांना, त्यांच्यापासून मिळणार आहे. दुसरा काय आहे, तर दुसरा आहे की निर्जीवांपासून मिळणारे पदार्थ. त्याला काय म्हणतात, अजैविक पदार्थ. ज्याला काय म्हणतात, अबायोटिक. तर अजैविक म्हणजे काय, तर जे नॉन लिव्हिंग थिंग्सपासून, निर्जीवांपासून जे मिळतात त्याला अजैविक म्हणजे निर्जीवांपासून. तर निर्जीवांपासून मिळणारे पदार्थ म्हणजे अजैविक पदार्थ. आता जे हे जैविक पदार्थ आहेत, हे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जैविक म्हणजे जिवंतपासून, अजैविक म्हणजे निर्जीवांपासून. तर जैविकमध्ये आता 2 भाग पडतात. एक म्हणजे जिवंतमध्ये आता 2 भाग पडतात, प्राणी आणि वनस्पती. तर जे प्राण्यांपासून मिळतात त्यांना आपण काय म्हणणार, प्राणीजन्य पदार्थ. हे जन्य म्हणजे ज्यांच्यापासून त्याचा जन्म होईल असं. तर प्राण्यापासून जन्म होतोय म्हणून प्राणीजन्य पदार्थ.
आणि दुसरा आहे वनस्पतीजन्य पदार्थ. तर वनस्पतीजन्यमध्ये आता कोण येईल तर कापूस वनस्पतीजन्य पदार्थ होईल. प्राणीजन्य पदार्थ कोणता होईल तर प्राणीजन्यमध्ये आता चामडे किंवा लोकर हे जे आहे हे प्राणीजन्य आणि कापूस आहे तो वनस्पतीजन्य पदार्थ आहे. आता हे झाले नैसर्गिक पदार्थांचं. दुसरं आहे की मानवनिर्मित पदार्थ. याला काय म्हणू आपण ह्युमन मेड असं म्हणू. बऱ्याच पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये हे मॅन मेड लिहिलेलं आहे, पण आता मॅन मेड म्हणायची गरज नाही आहे, कारण मग हे पुरुषांचं असं होतं आहे. तर पाठ्यपुस्तक मंडळाने जरी समजा मॅन मेड वापरलं असेल तरी आपण जरा थोडंसं चांगला विचार करू आणि हे ह्युमन मेड म्हणू, कारण बरेच शोध स्त्रियांनी लावलेत. शेतीच्या शोधाचं क्रेडिट पण स्त्रियांनाच दिलं जातं. तर आपण मॅन मेड न म्हणता आपण ह्युमन मेड म्हणू याला. तर आता ह्युमन मेड पदार्थ, ह्युमन मेड पदार्थ बनतात कुठून तर ह्युमन मेड पदार्थ हे पण नैसर्गिकपासूनच बनतात. म्हणजे आपण बनवलेली कुठलीही वस्तू ही नैसर्गिक पदार्थापासूनच बनलेली असते. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही जी ह्युमनने तयार केलेली आहे, मानवाने तयार केलेली आहे आणि ती नैसर्गिक पदार्थापासून बनलेली नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. म्हणजे पृथ्वीवरती मिळणारी एक ना एक गोष्ट ही कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक पदार्थापासूनच बनलेली आहे. म्हणजे ते आपण जे पिरियॉडिक टेबल आहे आपल्या वर्त सरणी त्याच्या तर बाहेर जाणार नाही आहे. त्यामुळं सगळ्या वस्तू या मानवनिर्मित जरी असतील तरी त्या नैसर्गिकपासूनच बनलेल्या आहेत. त्यामुळे मानवनिर्मित पदार्थ म्हणजे कुठले तर जे नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून तयार केलेले असतात कृत्रिमरित्या, त्याला आपण मानवनिर्मित म्हणतो. म्हणजे जे निसर्गतः आढळणार नाही. जसं की आता समजा मोबाईल आहे तर मोबाईल काही निसर्गतः तयार होणार नाही, तो मानवाने निर्माण करावा लागेल. किंवा आता प्लॅस्टिक पण आहे, ते पण काय निसर्गतः तयार होत नाही, ते पण तयार करावं लागतं. तर असे बरेच पदार्थ आहेत जे मानवाने तयार केलेले आहेत, पण ते तयार करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक पदार्थांवरतीच प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय तर नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून कृत्रिमरित्या तयार केलेले पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ. तर आता हे झालं नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ. तर मानवनिर्मित पदार्थांची खूप सारी उदाहरणं देता येतात. जसं की आता मोबाईल मानवनिर्मितच आहे, लॅपटॉप मानवनिर्मित आहे, इलेक्ट्रिसिटी नैसर्गिक आहे, पण आता इलेक्ट्रिसिटीच्या वस्तू ज्या आहेत त्या मात्र मानवनिर्मित आहे. म्हणजे फ्रीज आहे. आता इलेक्ट्रिसिटी ही निसर्गतः पण असते, तर निसर्गतः असते पण ह्युमनने मानवाने त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करण्याचे वेगळे वेगळे प्रकार शोधून काढलेले आहेत. ते बेंजामिन फ्रँकलिन यांचा एक तो प्रयोग पण प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये जी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो ती आणि जी वीज पडते तेव्हाची इलेक्ट्रिसिटी ही एक्झॅक्ट सेम आहे. यासाठी त्यांचा प्रयोग पण प्रसिद्ध आहे. तर इलेक्ट्रिसिटी ही पण निसर्गतःच असते, आपण ती त्याला हार्वेस्ट करतो असं म्हणतो की आपण ती मिळवतो. पण हे मानवनिर्मित आणि निसर्गतः मिळणारे म्हणजे नैसर्गिक पदार्थ. तर नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थामध्ये यावरती आपण हे बघितलं. आता बघू आपण पुढचा पार्ट जो आहे पदार्थाची निर्मिती, आणि त्यामध्ये आता आपला पहिला पदार्थ आपण बघतोय तो म्हणजे रबर. आता रबर हा मानवनिर्मित आहे आणि निसर्गनिर्मितही आहे. आता निसर्गतः म्हणजे हे रबराचं झाड असतं, या रबराच्या झाडाला हे फक्त ब्राझीलमध्ये मिळतं आणि त्याचं शास्त्रीय नाव हे हेविया ब्राझिलियन्सिस आहे आणि हे मूळ तिथलं आहे. आता तिथून पुढे मग हे वेगळे वेगळीकडे जात असतं. म्हणजे जनरली जे आता झाडं असतात ते असेच होतात. म्हणजे आता बरेच पदार्थ आहे आपल्याकडे नाही, म्हणजे मिरची ही मूळ भारतीय नाही आहे, ती मेक्सिकोकडून भारतात आलेली आहे. किंवा आता पायनॅपल जे आहे ते पण पोर्तुगीजांनी भारतात आणलेलं आहे, ते पण भारतीय फळ नाही. असे बरेच फळं आहेत किंवा बरेच अशा झाडं किंवा वनस्पती आहेत ज्या मूळ भारतीय नाहीत, त्या नंतर भारतात आलेल्या आहेत. जसं की कॉफी पण भारतात आलेली आहे, नंतर बाहेरूनच आलेली आहे. चहा पण भारतात बाहेरूनच आलेला आहे. तर अशा ज्या वनस्पती असतात त्या मूळ जिथल्या असतात तिथूनच ते बाहेर जातात. त्यामुळे आता हे जे रबराचं झाड आहे ते मूळ ब्राझीलमध्ये होतं, नंतर ते जगभर गेलेलं आहे, तर ते भारतात पण आलेलं आहे. आणि भारतात ते सगळ्यात जास्त कुठं आलेलं आहे तर केरळमध्ये आलेलं आहे. तर आता या रबराच्या झाडापासून चीक मिळतो आणि त्या चीकपासून रबर तयार करतात. आता जर हे चीक जर असेल तर या चिकाला लॅटेक्स म्हणतात. आणि हे चीक आहे हे फक्त त्याच्याच गुणधर्मानुसार ते खूप लवचिक असतं.
पण प्रत्येक वेळी आपल्याला जर रबर पाहिजे असते तर प्रत्येक वेळी लवचिक पाहिजे असते असं नाही. म्हणजे लवचिक पाहिजे असेल तर लवचिक बनवू, पण आता समजा गाडीचं चाक आहे तर त्यासाठी आपल्याला लवचिक नको आहे. एका ठराविक पातळीपर्यंत लवचिक ठीक आहे, पण ते लवचिक नको आहे कारण त्याच्यावरती समजा आता ट्रक किंवा समजा मोठी गाडी असेल तर त्याचं वजन त्या रबराने पेलवलं पाहिजे. म्हणून अशा वेळी ते रबर आपल्याला तितकं लवचिक नको असतं. तर अशा वेळी मग रबराला पाहिजे तसं कठीण किंवा पाहिजे तसं लवचिक बनवलं जातं. आणि ते कुठल्या प्रक्रियेने बनवलं जातं तर त्याला म्हणतात व्हल्कनायझेशन ऑफ रबर. हे व्हल्कनायझेशनची प्रक्रिया. व्हल्कनायझेशनची प्रक्रिया असते म्हणजे काय असते तर व्हल्कनायझेशनची प्रक्रिया असते रबराला कठीण बनवणे किंवा टणक बनवणे. हे रबराला टणक बनवण्याची प्रक्रिया असते. रबर हे निसर्गतः जास्तीत जास्त लवचिकच असतं, मग त्याला आपल्या गरजेनुसार टणक बनवायचं असतं तर त्याला म्हणतात व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशन प्रक्रियेत काय केलं जातं तर रबराला कठीण किंवा टणक बनवलं जातं. तर व्हल्कनायझेशन प्रक्रिया. आता हे व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये होतं काय तर जो आपला रबर आहे म्हणजे हा झाडाचा चीक जो आहे ज्याला लॅटेक्स म्हणतो आपण, त्याला आणि गंधक ज्याला आपण सल्फर म्हणतो यांना एकत्र तापवलं जातं, त्याला व्हल्कनायझेशन म्हणतात. आता हे व्हल्कनायझेशनने रबर कठीण किंवा टणक बनवता येतं किंवा पाहिजे तसं लवचिक ठेवता येतं. आणि हे कसं ठेवतात तर जितकं लवचिक हवं आहे तितकं कमी गंधक. कारण हे रबर आहे हे निसर्गतः लवचिक असतं. मग जर आपल्याला कठीण बनवायचं असेल किंवा त्याला आता समजा रबराचं समजा ट्रक आहे, ट्रकचं चाक आहे ते लवचिक नाही, पण आपलं समजा रबर बँड आहे तर ते खूप लवचिक आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त लवचिक पाहिजे असेल तर त्यामध्ये कमीत कमी गंधक टाकायचा. कारण गंधक टाकून आपण सल्फर टाकून आपण त्याला कठीण बनवणार असतो. जितकं कठीण हवं आहे तितकं जास्त गंधक टाकलं जातं. तर जितकं लवचिक हवे आहे तितकं कमी गंधक टाकायचं आहे. जितकं आपल्याला कठीण पाहिजे तेवढं जास्त गंधक किंवा सल्फर टाकायचं आहे. तर त्याला आपण व्हल्कनायझेशन म्हणतो. व्हल्कनायझेशन म्हणजे काय तर रबर कठीण बनवण्याची प्रक्रिया. तर व्हल्कनायझेशन ही एक प्रक्रिया असते. तर ही झाली रबर बनवण्याची प्रक्रिया की रबराचं झाड असतं त्याच्या चिकापासून आपण रबर मिळवतो. आता रबर हे निसर्गतः लवचिक असतं त्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळी ते चालणार नाही. म्हणून आपण काय करतो मग त्याला कठीण बनवतो. कसं बनवतं तर व्हल्कनायझेशनची प्रक्रिया. व्हल्कनायझेशनमध्ये काय करतो आपण तर रबर आणि सल्फर हे एकत्र तापवतो. किती सल्फर टाकायचं आहे तर जितकं आपल्याला कठीण बनवायचं आहे रबरला तेवढं जास्त सल्फर टाकलं जातं. आता ही जी प्रक्रिया आहे व्हल्कनायझेशनची, हे प्रक्रियेचा शोध चार्ल्स गुडियर नावाचे एक सायंटिस्ट होते. तर त्यांच्याकडून हे चुकून शोध लागलेला आहे. म्हणजे चुकून त्यांच्याकडून गंधक आणि रबर स्टोव्हवर पडलं होतं आणि त्यातून तो रबराचा भाग टणक झाला. त्यामुळं नंतर त्यांना हे लक्षात आलं की जर समजा असं करायचं असेल तर आपण सल्फर आणि रबरला एकत्र तापवू शकतो. तर हे चुकून लागलेला शोध आहे, पण याच्यानंतर खूप जास्त फायदे झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा असे शोध चुकून पण लागलेले आहेत. अजून एक शोध आहे जो चुकून लागलेला आहे आणि तो आहे पेनिसिलिन. अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पेनिसिलिनचा शोध, जो जेवढे आपले बॅक्टेरियाचे इन्फेक्शन किंवा आजार होतात ज्याला आपण जीवाणूचे आजार म्हणतो तर त्यासाठी हे अँटीबायोटिक बनलं होतं. तर हे चुकून शोध लागला होता पेनिसिलिनचा अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याकडून. तर तो पण एक खूप चुकून लागलेला महत्त्वाचा शोध होता. तसा हा पण एक चुकून लागलेला पण महत्त्वाचा शोध आहे. बऱ्याच वेळा असे शोध लागलेले आहेत. हे फक्त आपण 2 उदाहरणं बघितली. तर हे झालं रबर बनवण्याची प्रक्रिया आणि यामध्ये हे व्हल्कनायझेशनची प्रक्रिया सरळ साधी सोपी आहे की सल्फर आणि रबर एकत्र तापवायचं आहे. किती सल्फर टाकायचं तर जेवढं कठीण किंवा टणक बनवायचं आहे तेवढं जास्त सल्फर टाकायचं आहे. तर हे झालं रबर. आता आपण बघू दुसरा भाग याचा, जो आहे कागद बनवण्याची प्रक्रिया. आता कागद म्हणजे कागद कशापासून बनवतात तर कागद बनवतात हा झाडांपासून बनवतात. तर आता यामध्ये काय करतात तर यामध्ये आता पाईनसारख्या ज्या झाडं आहेत त्यांच्या सालीचे बारीक तुकडे केले जातात आणि ते तुकडे काही रसायनांसोबत भिजत ठेवून त्याचा लगदा तयार केला जातो. आता हा लगदा रोलर मशीनवरती लाटला जातो. म्हणजे ॲक्च्युली ही आता जशी चपाती लाटली जाते तसाच हा लाटला जातो आणि यातून मग कट करून नंतर कागद तयार केला जातो. तर हे झाडांपासून तयार होतात आणि त्यामुळे हे
कागद झाडांपासून तयार होतात. आता जेवढा जास्त कागद आपण नुकसान करू तेवढ्या त्यासाठी जास्तीत जास्त झाडं तोडली जातात. हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं कागद वाया घालवला नाही पाहिजे. आत्ता यामध्ये अजून एक माहिती ही दिलेली आहे की भारतामध्ये जो वर्तमानपत्रासाठी जो कागद बनवायचा असतो तो कागद बनवण्याचा पहिला कारखाना हा नेपानगरला मध्य प्रदेश येथे सुरू केला होता. त्याचं उद्घाटन पंडित नेहरूंनी केलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला बल्लारपूर आहे आणि हे बल्लारपूर इथल्या कागदाच्या कारखान्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रामध्ये मग हा कागद आहे हा त्याचा कारखाना कुठे आहे? बल्लारपूरला. बल्लारपूर अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे ते म्हणजे कोळशाच्या खाणींसाठी. तर बल्लारपूरला कागदाचा पण कारखाना आहे. आता कागद कसा तयार करतात? तर झाडांपासून. आणि मग त्याची प्रक्रिया काय? तर हे झाडांचे बारीक बारीक तुकडे केले जातात. ते काही केमिकलसोबत भिजत ठेवले जातात. त्याच्यापासून लगदा तयार करतात आणि हा लगदानंतर रोलरवरती लाटला जातो आणि मग त्यातून कट करून नंतर कागद बनवला जातो. तर हे झालं आपण बघितलं की दुसरं पदार्थ निर्मिती. आता आपल्याला तिसरी पदार्थ निर्मिती बघायची ती म्हणजे धागे किंवा कृत्रिम धागे असं. तर आता कृत्रिम धागे याच्यामध्ये आपल्याला पहिला आहे तो आहे आता नायलॉन. आता नायलॉन प्रसिद्ध आहे आणि याचं नाव पण इंटरेस्टिंग आहे. हे नाय आणि लॉन हे शब्द NYLON हे त्याचं स्पेलिंग होतं. यातलं NY आहे हे NY प्रसिद्ध आहे न्यूयॉर्कसाठी. म्हणजे बऱ्याच वेळा लोक कॅप पण घालतात त्याच्यावरती N आणि Y असं लिहिलेलं असतं. N असं लिहिलेलं असतं आणि Y असं लिहिलेलं असतं. तर हे NY आहे ते न्यूयॉर्कसाठीचं आहे. NY म्हणजे न्यूयॉर्क. आणि LON हे लंडनचं LON आहे. त्यामुळे हे NY आणि LON न्यूयॉर्क आणि लंडन यांचं नामकरण हे नायलॉनचा शोध लावलेला आहे. कारण जे पहिलं नायलॉन तयार केलं होतं ते या दोन शहरांच्या सायंटिस्टने तयार केलं होतं. त्यामुळे याला नायलॉन शब्द आहे. आता हे नायलॉन प्रसिद्ध आहे कारण याचा धागा हा खूप मजबूत असतो. आपण याच्या दोऱ्या वगैरे घरातल्या कामासाठी पण वापरतो. तर हे नायलॉनचे दोरे खूप मजबूत असतात. सहजासहजी तुटत नाहीत. तर हे खूप मजबूत असतात. त्यामुळे नायलॉनचा वापर जर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पण खूप जास्त होतो. जेव्हा काय आपल्याला मजबूत काय बांधायचं असेल तर आपण तेव्हा नायलॉनच वापरतो. तर आता हे पहिलं नायलॉन हे कृत्रिम धागा आहे. आता दुसरा आहे रेयॉन. रेयॉन आहे हा कसा तयार केला जातो? तर कापूस आणि लाकडाचा लगदा याचा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये विरघळवलं जातं आणि त्याच्यापासून मग हा रेयॉनचा धागा बनवला जातो. आता हा मजबूती आणि चकाकीमुळे याला कृत्रिम रेशीम असं म्हणतात. खूप मजबूत असतो आणि खूप चमकतो आणि चमकतो त्यामुळं याला सूर्यप्रकाशाच्या किरणामुळं रेमुळं याला रेयॉन असं म्हणतात. आणि हा रेयॉन पण आपल्या नेहमीच्या वापरात येतो. तिसरे हे की आता मग त्यामध्ये नंतर काय होतं तर खनिज तेलापासून जे हायड्रोकार्बन मिळतात त्याच्यापासून काही धागे तयार केले जातात. त्यामध्ये आता जशी गरज असेल त्याच्यानुसार वेगळ्या वेगळ्या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यापासून मग डेक्रॉन, टेरिन असे धागे तयार केले जातात. तर हे सगळे कृत्रिम धागे आहेत. आता नैसर्गिक धागे पण आहेत. म्हणजे आपण जे सुती कापड म्हणतो तर हे नैसर्गिक आहे. खादी हे पण नैसर्गिक आहे. तर हे नैसर्गिक आहे आणि हे कृत्रिम आहे. आता हे कृत्रिम तयार करण्याची गरज का पडली? तर आता नैसर्गिकचा पुरवठा जरा कमी प्रमाणात होतो. ते बनवणं जरा थोडंसं कठीण असतं. ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती बनवता येत नाही. त्यामुळे हे कृत्रिम बनवण्याची गरज पडलेली आहे. तर आता कृत्रिमचे काही फायदे आहेत आपल्याला आणि काही त्यामध्ये प्रॉब्लेम पण आहेत. तर आता आपण बघू कृत्रिम धाग्यांचे गुण आणि दोष. तर आता कृत्रिम धाग्यांचे गुण बघू आपण पहिल्यांदा की कृत्रिम धाग्यांचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे. तर कृत्रिम धागे हे खूप मोठ्या प्रमाणावरती तयार करता येतात आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती तयार झाले की त्यांची किंमत पण कमी राहणार आहे. तर हा एक अर्थशास्त्राचा पण नियम आहे की एखादी वस्तू जर मोठ्या प्रमाणावर तयार झाली तर त्याची किंमत पण कमी होते. आणि त्यामुळं हे आता कृत्रिम धागे आहेत हे सगळ्यांना वापरायला परवडू शकतं. म्हणजे आता समजा जर कपडे खूपच महाग झाले तर मग सगळ्यांना कपडे घेणं जरा थोडंसं कठीण होईल. त्यामुळं हे जे कृत्रिम धागे आहेत त्यांचा सगळ्यात मोठा तर फायदा हाच आहे की हे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. त्यामुळे त्याची किंमत कमी राहते आणि मग ते सगळ्यांना घेता येतात. कृत्रिमचा अजून पुढचा गुण काय आहे तर कृत्रिम धागे हे खूप टिकाऊ असतात आणि खूप मजबूत असतात. जसं की आता नायलॉन किती मजबूत आहे आपल्याला माहीत आहे. नायलॉन आपण वापरतो तर हे
टिकाऊ असतात. त्यामुळे समजा आपले कपडे जरी यापासून बनवले, म्हणजे समजा शर्ट पॅन्ट्स वगैरे यापासून बनवले, तर ते पण खूप टिकाऊ आणि मजबूत असतात. तिसरा त्याचा फायदा हा आहे की हे वर्षानुवर्ष टिकतात. तर जर कृत्रिम धागे असतील तर ते कपडे खूप टिकतात. तर हा त्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर पुढचं आहे की जलरोधी आहेत, हे वॉटर रेझिस्टंट असं म्हणतो आपण. तर त्यामुळे ते सहजासहजी कुजत नाहीत, सहजासहजी भिजत नाहीत आणि भिजले तरी ते खूप लवकर कपडे सुकतात. तर हा त्याचा फायदा आहे. त्यानंतर पुढचं हा आहे की हे हलके आहेत आणि हे सोयीस्कर आहेत. म्हणजे हे कपडे घालता येत ना किंवा यामध्ये हालचाल करणं यावरती कुठलीही बंधनं येत नाहीत. तर त्यामुळे हे कपडे वजनाला पण हलके आहेत आणि मजबूत आहेत. तर हलके आहेत आणि मजबूत आहेत, तर हे पण त्याचा महत्त्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर आता याचे कपड्यांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कपड्यांवर जरा थोडेसे चमक असते किंवा एक चकाकी असते. तर ते जरा दिसायला आपल्याला छान दिसतात कपडे ते. तर त्यामुळं ह्याचा दिसण्यावरती पण खूप जास्त परिणाम होतो. त्यानंतर पुढचं काय आहे तर सहजासहजी हे कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत, तोरखडे पडत नाहीत. तर हे त्याचा महत्त्वाचा गुण आहे. आता कृत्रिम धाग्यांचा काही दोष आहेत. तर पहिला दोष त्याचा काय आहे तर कृत्रिम धागे हे खूप लवकर पेट घेतात आणि पेट घेतल्यानंतर हे त्वचेला चिटकून राहतात. तर ते एक जरा थोडासा त्याचा दोष आहे. दुसरं हे की या धाग्यांचं जे आहे, म्हणजे समजा आपण हे फेकून जरी दिले, समजा नायलॉनचे दोरे धागे आपण फेकून दिले, तर त्याचं सहजासहजी विघटन होत नाही आणि मग ते पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नसते. तिसरं हे की हे कपडे जे आहेत, कृत्रिम धागे आहेत, हे उन्हाळ्यात वापरणं कठीण होतं. तर उन्हाळ्यात वापरणं का कठीण होतं तर उन्हाळ्यात पहिलं आपल्याला घाम येतो तेव्हा हा कपडा आहे हा घाम शोषत नाही, त्यामुळे हे वापरणं कठीण होतं. त्यानंतर सतत वापरले तर त्वचा ओलसर राहते, कारण कपडे काही घाम शोषून घेणार नाहीत आणि त्यामुळं त्वचा विकाराची शक्यता पण होते आणि हेच त्याचा मग दोष आहे. जलरोध असल्यामुळे घाम शोषला जाणार नाही आहे. तर हे बघितले आपण की कृत्रिम धाग्यांचे गुण आणि दोष, आणि हा धडा इथं संपला.